या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते। महाफास्ट 50 मधून बघूयात बातम्यांचा वेगवान आढावा। हिंगोली जिल्ह्यातील अनेक गावांना मध्यरात्री 3 ते 4 वाजता यावेळेस 3 ते 4 वेळा भूकंपाचे धक्के जाणवलेत। 4.6 इतकी भूकंप मावक केंद्रामध्ये भूकंपाची नोंद झालेली आहे। हिंगोली, परभणी आणि नांदेडमध्ये बसलेले भूकंपाचे धक्के लातूर जिल्ह्यात देखील जाणवलेत। उदगीर शहरातील भूकंपाचे हादरे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेत। धक्क्यानंतर जनावरे आणि कुत्रे घाबरल्याचंही दिसून आलेलं आहे। ठाण्यातील डॉक्टर मारहाण प्रकरणातील मुख्य आरोपी नगरसेवक रमेश म्हात्रे यांना अटक। उच्च रक्तदाबामुळे त्यांच्यावरती ठाणे सिव्हिल रुग्णालयामध्ये उपचार सुरू। आज त्यांची न्यायालयामध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजेरी होण्याची शक्यता आहे। रायगडमध्ये भाजप नगरसेवकाकडून महाडच्या मुख्याधिकाऱ्यांना मारहाण। महाडचे मुख्याधिकारी धनंजय कोळेकर यांना भाजप नगरसेवकाकडून मारहाण प्रकरणी महाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। पाणी पुरवठ्याच्या प्रश्नावरून आधी वाद आणि नंतर मारहाण। विधान भवनातल्या दालनामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांच्यामध्ये भेट। कॅबिनेट बैठक सोडून शिंदे पवारांच्या भेटीला। महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नी बैठक झाल्यानंतर पवार शिंदेंच्या दालनात गेले। शिंदेंच्या दालनामध्ये कोणतीही वेगळी चर्चा झाली नाही। पवार साहेबांसारखा मोठा नेता आल्यानंतर सत्तेतील नेत्यांना वाटतं त्यांनी आपल्या दालनात यावं। शरद पवार शिंदेंच्या भेटीवरती रोहित पवार यांची प्रतिक्रिया। पुण्यातील मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरण रजिस्ट्री रद्द करण्यात यावी। पुणे सत्र न्यायालयाचे आदेश। हवेलीच्या उपनिबंधकांना रजिस्ट्री रद्द करण्याचे न्यायालयाचे आदेश आहेत। मालमत्तेमध्ये स्वारस्य नाही, अमेडिया कंपनीने न्यायालयामध्ये सांगितलं। मला शिव्या द्या पण महाराष्ट्राला बदनाम करू नका। कनेक्टिंग लिंकवरील दरड कोसळल्याच्या घटनेवरून झालेल्या टीकेनंतर मुख्यमंत्री फडणवीस सभागृहात संतापले। ज्यांना कुत्र विचारत नाही ते मुख्यमंत्र्यांना शिव्या देतात। राज्याची बदनामी करणाऱ्या भाडुत्रींना सोडणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांचा इशारा। प्रश्न विचारणारे भाड्याचे टट्टू असतील तर निकृष्ट काम करणारे टक्केवारी पुरुषच म्हणावे लागतील। फडणवीसांच्या टीकेला हर्षवर्धन सपकाळ यांचं प्रत्युत्तर। महाराष्ट्राच्या नावाआड लपून स्वतःचं अपयश झाकू नका, सपकाळांचा ट्विट करत हल्लाबोल। अंधेरी चांदिवलीत मराठी विरुद्ध अमराठी वाद। इंग्रजी स्पीकिंग क्लासेस विरोधात मनसे आक्रमक। मराठी बोलणार नाही, इंग्रजी अकॅडमी संचालकांनी मनसे पदाधिकाऱ्यांना उद्धट उत्तर दिल्याचा आहे आरोप। 16 ऑगस्ट पासून व्यावसायिक प्रवासी वाहन चालकांना मराठी भाषा सक्तीची। महाराष्ट्र मोटार वाहन अधिनियमात सुधारणा। तर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून मोठी घोषणा। मोशीमधल्या इमारत कोसळलेल्या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन अजूनही सुरूच। आतापर्यंत 9 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश। आणखी 8 जण अडकले असल्याची शक्यता वर्तवली जाते। पुणे सातारा घाटमाथ्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट। तर पालघर, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर घाटमाथा तसेच बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा या जिल्ह्यांसाठी पावसाचा येलो अलर्ट जारी। साताऱ्यातील काही तालुक्यांमध्ये आज शाळांना सुट्टी जाहीर। कराड, सातारा, जावळी आणि वाई तालुक्यामध्ये शाळांना सुट्टी जाहीर। वसई विरारकडे जाणारी पश्चिम रेल्वेची लोकल सेवा आज पूर्वपदावर आली आहे। मुसळधार पावसामुळे काल गाड्या सुमारे अर्ध्या तासानं उशिरा होत्या। आज पावसानेही विश्रांती घेतली आहे, त्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा। विरारकडे जाणारी लोकल सेवा पूर्ववत। नालासोपारा स्टेशन परिसर अजूनही पाण्याखाली। वसई विरारमधील परिसर गेल्या 5 दिवसांपासून जलमय। मुसळधार पावसामुळे रायगड किल्ल्याचा पायरी मार्ग बंद। आज रायगडावरती पायरी मार्गाने प्रवेश नाही। दरडीच्या धोक्यामुळे महाड प्रशासनाचा प्रतिबंधात्मक निर्णय। पर्यटकांनी अधिकृत सूचनांचं पालन करण्याचं प्रशासनाचं आवाहन। खडकवासला धरणातून होणारा पाण्याचा विसर्ग बंद। धरणाच्या पाणी पातळीमध्ये घट झाल्यानं विसर्ग बंद करण्याचा निर्णय। नदीपात्रामध्ये न उतरण्याचं प्रशासनाचं आवाहन। खडकवासला धरणामध्ये आता 16 टीएमसी इतका पाणीसाठा शिल्लक आहे। पुण्याच्या घाटमाथ्यावरती गेल्या 5 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे। पावसामुळे बोरमधील भाटघर धरणाच्या पाणीसाठ्यामध्ये झपाट्यानं वाढ झालेली आहे। पालघरच्या झांजरोडी या धरणाची दुरुस्ती पूर्ण झाली आहे। तांत्रिक समितीकडून धरण सुरक्षित असल्याचा अहवाल आहे, त्यामुळे स्थलांतरित 1000 नागरिकांना घरी परत पाठवण्यास जिल्हा प्रशासनाकडून सुरुवात करण्यात आली आहे। अमरावती जिल्ह्यातील पूर्णा मध्यम प्रकल्प विश्रोळी धरणाचे 2 दरवाजे उघडले आहेत। धरणातून नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू आहे। पूर्णा नदीकाठच्या गावांना प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा आहे।